मी आज तुम्हाला 5 अतिशय चांगल्या, सोप्या, सहज करता येईल अशा टेक्निक सांगणार आहे, जेणेकरून हे नकारात्मक विचार तुम्हाला सहज घालवता येतील. 5वी टेक्निक जी आहे ती अतिशय पॉवरफुल आहे आणि टेक्निक नंबर 5 इज फर्स्ट टेक्निक इज मनात सतत निगेटिव्ह थॉट्स येतात का? सतत नकारात्मक विचार येतात का? ते जितकं थांबवण्याचा प्रयत्न करताय तितकेच ते वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे होतं असं की जे नको आहे तेच आयुष्यात घडायला लागले. नकारात्मक विचारांची चेन रिॲक्शन निगेटिव्ह मॅनिफेस्टेशन करायला लागली. तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय प्रभावी असणार आहे. मी आज तुम्हाला 5 अतिशय चांगल्या, सोप्या, सहज करता येईल अशा टेक्निक सांगणार आहे, जेणेकरून हे नकारात्मक विचार तुम्हाला सहज घालवता येतील. तर सुरू करूयात आणि सुरू करण्याआधी सगळ्यात पहिले हॅलो नमस्कार, माझं नाव अमृता सुरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, EFT मास्टर प्रॅक्टिशनर आहे. सुरू करूयात आपल्या आजच्या या 5 प्रभावी टेक्निकला. 5वी टेक्निक जी आहे ती अतिशय पॉवरफुल आहे आणि ह्या 5ही आहे ना, या सलग करण्याच्या गोष्टी आहेत. सलग केल्या की तुम्ही विदिन 5 to 10 मिनिट्स अतिशय पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आणि सकारात्मक विचारांच्या झोन मध्ये लगेचच या. सुरू करूयात. सगळ्यात फर्स्ट टेक्निक इज थॉट अवेअरनेस ब्रेक. म्हणजे काय की कोणताही विचार नकारात्मक आला ना की लगेचच तुम्ही त्याला आपसुकच लढायला लागता त्या विचाराशी. मनातल्या मनात द्वंद्व सुरू होतं. म्हणजे तुम्ही काम एक करत असता, विचार तिसरा येतोय आणि मग असा विचार मी कसं काय करू शकते किंवा शकतो, हे कसं काय होऊ शकतं, माझ्या मनात असे कसे काय विचार येऊ शकतात, हे नको घडायला, असे ती लढाई सुरू होते. पण तो विचार काही थांबत नाही. तो अजून 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 डीप डाऊन व्हायला लागतो आणि मग ती नकारात्मक विचारांची चेन रिॲक्शन मनात चालू होते. तर करायचं हे आहे की हे लढणं जे आहे हे पहिले थांबवायचं. स्टॉप इट. येस. आणि त्यानंतर या विचाराचं नामकरण करायचं आहे. येस, याला लेबल लावायचं आहे. नक्की हा विचार कोणता आहे, म्हणजे हे जो नकारात्मक विचार आहे हा नेमका कोणता आहे. मग कंपॅरिझन, तुलनेचा विचार आहे का, किंवा कुठेही भीतीमुळे तयार झालेली नकारात्मक विचारांची ही चेन आहे का, किंवा कुठेही वाईट वाटलंय, सॅडनेस आलाय म्हणून झालंय का. तर मग या विचाराला एक लेबल द्या. भीतीचा आहे का, तुलनेचा आहे, रागाचा आहे, वाईट वाटलेला आहे, हर्ट झालेला आहे, नक्की कोणत्या प्रकारचा विचार आहे. येस, याला लेबल द्या. हे लेबलिंग केल्यानंतर, त्याला एक नाव दिल्यानंतर, म्हणजे भीती, काळजी कशा पोटी हा विचार आलाय हे तुम्ही नाव दिल्यानंतर अगदी हलकं डोळे बंद करायचे. जस्ट क्लोज युअर आईज आणि डोळे बंद करून स्वतःला मनातल्या मनात प्रश्न विचारायचा आहे की हा विचार खरं माझं सत्य नाहीये. येस, हा जो नकारात्मक विचार आहे हे माझं अस्तित्व किंवा सत्य नाहीये. हे जेव्हा तुम्ही मनातल्या मनात म्हणाल ना, तिथल्या तिथेच तुमच्या नकारात्मक व्हायब्रेशन्स ज्या आहेत त्या सकारात्मकतेकडे शिफ्ट व्हायला सुरुवात होईल. नाव टेक्निक नंबर 2 इज हे क्विक EFT टॅपिंग आपण आता करणार आहोत. तर सुरू करूयात. EFT टॅपिंगला एक दीर्घ श्वास घेऊयात. सावकाश सोडायचा आहे. श्वास स्थिर आहे, मन स्थिर आहे. येस. आणि आपण आता टॅप करणार आहोत. सो स्टार्ट टॅपिंग. इवन दो जरीही माझ्या मनात आत्ता अमुक एक विचार अमुक एक लेवलचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल भीतीमुळे आलाय नकारात्मक विचार, तर भीतीचा हा नकारात्मक विचार सारखा येतोय, तरीही मी स्वतःला या विचारांसहित स्वीकारते आणि आत्ताच्या आत्ता माझ्या या विचारांच्या चेन रिॲक्शनला थांबवते. या नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे म्हणजेच पॉझिटिव्ह थॉट्सकडे येण्याची स्वतःला परमिशन देते. येस. आता फर्स्ट टॅपिंग पॉइंट आहे, तिकडे जायचं आहे. सो स्टार्ट टॅपिंग. मला हा विचार भीतीपोटी आलेला आहे. रिलीज नाव. मला भीती बरोबर आता काळजीही वाटायला लागलेली आहे. रिलीज नाव. हे खरं होऊ नये, माझ्या मनात जो विचार आलाय तो खरं होऊ नये असं वाटतं, पण तरीही ते खरं होईल का याचीही भीती वाटायला लागली. रिलीज नाव. हा विचार डोक्यातनं जात नाहीये आणि त्यामुळे कामातही लक्ष लागत नाही. रिलीज नाव. मला सातत्यानं भीतीनंतर कधी कधी रागही येतो की माझ्याच मनात असे विचार का येतात. रिलीज नाव. मी स्वतःला दोषही द्यायला लागते. रिलीज नाव. माझ्या सबकॉन्शियस मध्ये या भीतीचे सगळे पुरावे माझं सबकॉन्शियस मला लगेचच द्यायला सुरुवात करतो. रिलीज नाव. मी जो विचार आहे तो कसा काय खरा होऊ शकतो याचे पुरावे मीही नकळत गोळा करायला सुरुवात करते. रिलीज नाव. त्या भीतीबरोबर अनेक गोष्टी मला सुचतात. नेक्स्ट जे काम करायचं आहे त्याकडेही लक्ष लागत नाही. रिलीज नाव. ही भीती माझ्या मनात का आहे हेही कळत नाही.
हा विचार माझ्या डोक्यात टाकणारी जी व्यक्ती आहे तिच्याविषयीही राग यायला लागतो. मग रिलीज नाव. आणि या सगळ्यामुळे माझं अंतर्मन मलाच खच्ची करायला लागतं, मला कमी लेखायला लागतं, कमतरता निर्माण करतं. रिलीज नाव. इवन दो हा नकारात्मक विचार आत्ता माझ्या डोक्यात येत आहे, तरीही मी याला आत्ता पूर्णपणे कॉन्शियसली आणि सबकॉन्शियसली रिलीज केलेलं आहे. या विचाराला मी माझ्या मनातनं आणि चित्तातनं रिलीज करते आणि स्वतःला पूर्णपणे स्ट्रॉंग पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स, पॉझिटिव्ह थॉट्सकडे नेण्याची परमिशन देते. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश. आणि स्वतःला ही ऊर्जा द्यायची. हे टॅपिंग तुम्ही फक्त ऐकायचं आहे आणि माझ्यासोबत टॅप करायचं आहे. म्हणण्याची सुद्धा गरज नाही माझ्या मागे. इतकं प्रभावी हे टॅपिंग आहे. येस, तर ही 2 नंबरची टेक्निक झाली आहे आणि सगळ्यात महत्वाची 3 नंबरची टेक्निक आता आपण करणार आहोत. टेक्निक नंबर 3 इज श्वास. येस, तुमचा जो श्वास आहे तो कधी कधी जेव्हा नकारात्मक विचार करता तेव्हा तो श्वास जड होतो किंवा धडधड धडधड छातीमध्ये वाढवायलाही लागते. तर श्वास स्थिर झाला की असे नकारात्मक विचार येणं आपसुकच सबकॉन्शियस बंद करतं, कारण की अवचेतन मनापर्यंत तो प्राणवायू पोहोचतो. प्राणवायू जिथे जिथे पोहोचतो, जिथे जिथे श्वास पोहोचतो, तिथे तिथे नकारात्मक विचार, एनर्जी राहूच शकत नाही. त्यामुळे आपण आता ही श्वासाची क्विक एक्सरसाइज करणार आहे. हे तुम्ही कधीही कुठेही करू शकता. हां, दिवस असू दे, रात्र असू दे, कुठेही बसून ही श्वासाची एक्सरसाइज करू शकता. तुम्हाला फक्त श्वास घ्यायचा आहे, काउंटिंग करण्याची गरज नाही. सो टेक अ डीप ब्रेथ. श्वास घेताना मी 4 आकडे मोजणार आहे, त्यामुळे हळू 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 4 आकड्यातच श्वास घ्यायचा आहे. एकदम पटकन घेऊ नका. सो टेक अ डीप ब्रेथ. 1, 2, 3, 4. येस, घेतला. आता होल्ड करायचा आहे. श्वास रोखून धरायचा आहे. 1, 2, 3, 4. आता सावकाश श्वास सोडायचा. 4, 3, 2, 1. नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे. अतिशय नॉर्मल, जसं सावकाश आपण श्वास घेतो तसं. डोळे बंद करायचे. श्वासाकडे 2 मिनिटं लक्ष द्यायचं. ग्रेट. सावकाश डोळे उघडायचे. या दीर्घ श्वासाच्या केवळ 2 ते 3 मिनिटाच्या टेक्निकनं तुम्हाला अतिशय स्ट्रॉंग आणि तेवढंच काम, शांत वाटणार आहे. येस. टेक्निक नंबर 4 इज होओपोनोपोनो. सो आता आपण होओपोनोपोनो करणार आहोत. या नकारात्मक विचारांचा माफ करणार आहोत, रिलीज करणार आहोत आपल्या सगळ्या सबकॉन्शियस मधनं सुद्धा. सो हँड्स ऑन युअर हार्ट. डिअर थॉट. आता त्याला लेबल दिलेलं आहे, त्यामुळे तो भीतीचा विचार आहे, रागाचा विचार आहे, कुठला आहे ते नाव घ्यायचं आहे. हा विचार माझ्या मनात येत आहे. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. हे खरं होऊ नये असं मला वाटतं, तरीही मी सारखं सारखं त्याकडेच फोकस करत आहे. तोच विचार मनात चाललाय. प्लीज फॉरगिव्ह मी. हा विचार नाही तर दुसरा कोणता विचार करायचा, हे मी माझ्या मनाला आणि स्वतःला आत्तापर्यंत सांगितलंच नाही. थँक यू सो मच या विचार रिलीज करण्यासाठी, या टॅपिंगच्या आणि होपोनोपोनोच्या माध्यमातून. अँड आय लव्ह माय थॉट्स, कारण की ते विचार माझ्या मनात मी तयार करते. सो हा जो नकारात्मक विचार आहे त्याचं लेबल म्हणजे नाव, सपोज भीतीचा आहे तर भीतीचा हा विचार. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. रिलीज नाव. ग्रेट. मस्त. आणि सगळ्यात शेवटची अतिशय पॉवरफुल टेक्निक आणि टेक्निक नंबर 5 इज रिप्लेस पॅटर्न. येस, हा पॅटर्न असतो नकारात्मक विचारांचा, तर तो रिप्लेस कसा करायचा. आत्ता हे सगळं झाल्यानंतर 1 ते 4 टेक्निक तुम्ही फॉलो केल्यानंतर आत्ता इमिजिएटली एका कागदावर
ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे. थँक्यू सो मच युनिवर्स, माझं हे काम झालेलं आहे. थँक्यू सो मच युनिवर्स, मला होपनोपोनो आणि टॅपिंगचा हा व्हिडिओ मिळालाय आणि माझे नकारात्मक विचार थांबलेले आहेत. थँक्यू सो मच युनिवर्स, माझं हे काम आहे आता आणि मी ते काम पूर्णपणे सहज पूर्ण केलेलं आहे, मन लावून पूर्णपणे केलेलं आहे. थँक्यू सो मच युनिवर्स, मला आता सुचायला लागलेलं आहे की माझ्या मनामध्ये किती चांगले विचारही येऊ शकतात. थँक्यू सो मच युनिवर्स, मला अमक्या तमक्या व्यक्तीला आता फोन करायचा आहे आणि तो फोन करण्यासाठी मी रेडी आहे. थँक्यू सो मच युनिवर्स, मी माझ्या पूर्ण दिवसासाठी आता पॉझिटिव्हली चांगल्या प्रकारे तयार आहे. असं कुठलंही ग्रॅटिट्यूड तुम्ही फील करू शकता. त्या ग्रॅटिट्यूडला मात्र कागद पेन घेऊन लिहायचं आहे की येस, हे मला आता चांगलं वाटतंय. हे ग्रॅटिट्यूड फील करायचंय, इमिजिएटली लिहून काढायचंय. तुमचा पॅटर्न रिप्लेस होतो. तुम्ही हे एवढं रिलीज वर्क केल्यानंतर जेव्हा ते लिहून काढता कागद पेन घेऊन, तुमच्याकडे कागद पेन नसेल तर फोनवर सुद्धा टाईप करू शकता, स्वतःला मेसेज करू शकता. सोपं असतं ते केल्याने होईल असं की तुमचं सबकॉन्शियस रिसेट होईल आणि हा पॅटर्न जो आहे नकारात्मक विचारांचा तो पूर्णपणे थांबेल. येस, थँक्यू सो मच. ही 5 पॉवरफुल टेक्निकची प्रॅक्टिस करण्यासाठी, स्वतःला या सगळ्या नकारात्मक झोनमधनं बाहेर काढण्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. वेलकम टू द हिलिंग वर्ल्ड, वेलकम टू द पॉझिटिव्ह वर्ल्ड. येस, हे तुम्ही लवकरात लवकर रिसेट करू शकता. 5 प्रभावी पण तितक्याच पॉवरफुल टेक्निक्स, आणि असंच दररोज पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मध्ये जायचंय. दररोज ते नकारात्मक विचार नाही, नकारात्मक आणलेल्या ऊर्जाही रिलीज करायच्या आहेत. तर मी तुम्हाला इन्व्हाइट करते डेली हिलिंग चॅलेंज मध्ये. येस, हे डेली हिलिंग चॅलेंज सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री 9 वाजता लाईव्ह होतं. त्याची जी ऍडमिशन लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही आमच्या डेली हिलिंग चॅलेंजचा लवकरात लवकर पार्ट होऊ शकता आणि सगळी निगेटिव्ह एनर्जी स्वतःच्या शरीर, मन, बुद्धी, चित्तातनं रिलीज करू शकता. हा व्हिडिओ तुमच्या कुठल्याही 3 मित्रमैत्रिणींना शेअर करा की जे एकदा निगेटिव्ह विचार करायला लागले की त्यांचं थांबतच नाही विचार करणं, आणि ती तुम्हालाही पास ऑन करतात नकारात्मक ऊर्जा. अशा कुठल्याही तुमच्या 3 मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. भेटूया अशाच एका पॉवरफुल नेक्स्ट व्हिडिओमध्ये.